अजीर्णातूनच आम्लपित्त उद्भवत असतं. थोडक्यात अवेळी खाणं, भुकेपेक्षा जास्त खाणं आणि अतिशय तेलकट, तिखट, आंबट किंवा मसालेदार पदार्थांवर ताव मारणं हीच कारणं असतात आम्लपित्तासाठी. आणि यातील एक मजेदार बाब सांगतो मित्रांनो, वारंवार अशा पित्त वाढवणाऱ्या पदार्थांमुळे आमाशयातलं म्हणजे आतड्याच्या वरच्या भागामध्ये एक अन्न साठवण्याची पिशवी असलेलं आमाशय म्हणतात. आणि या आमाशयातलं पित्त बिघडतं, ते जास्त आंबट होतं आणि या आंबट पित्तामुळे आमाशयात एक शिकटा उत्पन्न होतो आतल्या बाजूला. जसं एखाद्या गाडग्यामध्ये दही लावण्यापूर्वी आपण थोडंसं विरजण घालतो आणि ते थोडंसं विरजण हे दुधाचं दह्यात रूपांतर करण्यासाठी समर्थ असतं. अगदी तसंच या आमाशयातील आंबट पित्त्यामुळे आपण जे काही खातो ना ते सगळं अन्न आंबून जातं लगेच. आणि एवढ्यात आपण पाहतो म्हणजे बेकरीचे पदार्थ असतील म्हणजे ब्रेड, बिस्किट, टोस्ट खरी खाल्ली की लगेच जळजळायला लागतं. काही लोकांना शिरा खाल्ला, उपीट खाल्लं तरी जळजळतं. काही लोकांना इडली, डोसा, ढोकळा हे पदार्थ खाल्ले तरी जळजळतं. काही व्यक्तींना फळं खाल्लं तरी जळजळतं. काही व्यक्तींना खीर घेतली तरी जळजळतं. गुलाबजाम खाल्ला तरी जळजळतं. तर व्यवहारामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या कारणांमुळे त्रस्त असतात खरं तर. आणि अशा वेळेला ओमेप्रेझॉल किंवा पेंटाप्रेझॉल किंवा रॅबेप्रेझॉल किंवा लॅस्नोप्रेझॉल अशी वेगवेगळी औषधं अवेलेबल असतात खरं तर प्रचलित शास्त्रातील. आणि ही औषधांची सवय लागून जाते. पण अशा औषधांची सवय लावण्यापेक्षा माझं कळकळीचं विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या आमाशयाची शुद्धी करून घ्यात. त्याला वौण उपक्रम म्हणतात की ज्याच्यामध्ये आतड्यामध्ये साठलेला जो चिकटा असतो ना तो उलटीवाटे बाहेर काढला जातो. आणि एकदा का हा चिकटा बाहेर पडला की हे आम्लपित्त कायमचं बरं होतं.